मित्रांनो इथं लंगरमध्ये निघतच होतो की मला इथं मेडिकल दिसलं, कारण काय झालं माझं बोट सुजलं, एक इंटरनल स्वेलिंग झाली. तर ती नाश्ता करतो, एक पराठा, शेव आणि कापण्या. मित्रांनो बघा किती जोरात पाऊस झालाय, इकडून पाणी बघा कसं येते. मित्रांनो तर टनेल लागलेत, अशा 4 टनेल आहेत, एका पाठोपाठ 4 टनेल आहेत. मित्रांनो तर पोचलं, हे दिसतंय हा वैष्णोदेवीचा डोंगर आहे. हा डोंगर क्रॉस करून पलीकडच्या डोंगरावर जायचे. क्या बोल रहे थे भाई, क्या बोल रहे थे? उनका रूम वगैरह लेंगे कोई? कितने का रूम है? कितने लोग हैं? अकेला ही है. एसी लेंगे नॉन एसी? कोई कितने का? एसी लोगे 1000 रुपये का, नॉन एसी 800 रुपये का. आल्यावर इथं आधार कार्ड दिलं की तुम्हाला अशा प्रकारचा यात्रा पास भेटतो. मित्रांनो तर इथनं मेन ट्रॅक चालू होतो, इथपर्यंत व्हेकल येऊ शकतात आणि इथनं पुढं आपल्याला पूर्णपणे चालत जायला लागतं. मित्रांनो तर इथं जोरात पाऊस आला तर इथनं धबधबा वाहतो, तर त्यातनं दगडी येऊन कुणाला लागू नये म्हणून बघा कशा 360 हे हृदयरोगी वृद्ध यात्रियों से अनुरोध है कि वह इन सीढ़ियों का प्रयोग ना करे. मित्रांनो तर एकदम जवळ आलोय मंदिराच्या, 10 किलोमीटर राहिले बघा. आता इथनं न झूम करता दिसतंय हे. मित्रांनो तर फायनली भैरव बाबांचे दर्शन करून आलोय. जवळपास 2:35 झालेत इथंच आता वेळ. तर तुम्ही ओळखलं मला, म्हणजे तुम्ही काय म्हणला? हा, इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवता का? तुम्ही महाराष्ट्राचे का? 14 तासामध्ये आपण 28 किलोमीटरचा प्रवास करून या. मित्रांनो तर फायनली निघतोय. काल हे 150 रुपयाचा कागद घेतला होता, एकदम जाडमध्ये 6x6च्या ताडपत्री, म्हणजे दुसरी बिट्टतच नव्हती. लय मोठं होतं आणि ते पातळ होतं, त्यापेक्षा हीच घेतलंय. समजा आपण कुठं आज कसं काल रात्री मी इथं झोपलो होतो तर एकच बॅग सोडून निघती, बाकीच्या बॅग सगळ्या ह्याच्यावर बांधून ठेवल्या होत्या. तेव्हा ताडपत्रीने झाकलं होतं, त्यामुळे पाऊस बिऊस आला तरी भीती नव्हती. अशा प्रकारच्या नियोजनाने घेतली होती मी. तर चला निघूया आता. इथं चांगलं जेवण बिवण असते. आता नाश्त्याचं पण सोय आहे, पण मला लेट होईल. मित्रांनो तर ब्रश वगैरे केलाय आणि इथंच आंघोळीची सोय दिसतोय का पुढं पाईप लावलेला खुर्चीच्या पाठीमागे, तिथं आंघोळ करतो. त्या आंघोळ काढाय लय मोठी ब्लॉग होतात, त्यामुळं काही एवढं सगळं दाखवत नाही बसत. तर चला आता डायरेक्ट निघतानाच दाखवतो तुम्हाला. इथं कुठं राहिलं होतं ते दाखवलं असेल सकाळ सकाळ. तर चला घेतो सामान आणि निघतो. मित्रांनो तर आंघोळ करतोय अशा प्रकारे काहीतरी जुगाड आहे. पाहू शकता इथं ही टाकून टी टाकून वरती शॉवर टाईप केलेलं आहे आंघोळ करण्यासाठी. तर करतो आंघोळ आणि मग निघूया. चला मित्रांनो इथं लंगरमध्ये निघतच होतो की मला इथं मेडिकल दिसलं, कारण काय झालं माझं बोट सुजलं, एक इंटरनल स्वेलिंग झाली. तर तिथं बघूया मॅडम. हे मॅडम आहेत. मॅम हॅलो मॅम. थँक्यू. पेन किलर खा लेना है ना. थैंक्स. आपका नाम क्या है मैम? मनीषा. अमृतसर से? नहीं मैं लोकल हूँ. ओके थँक्यू. मित्रांनो तर निघतोय आता इथं लंगरपासनं. इथं जिथं थांबलो होतो काल. नाश्ता आहे पण अजून टाईम आहे बनायला, अजून अर्धा तास लागेल. तर अर्ध्या तासात तर मी लांब पुढं जाईल. अर्ध्या तासात 40 किलोमीटर पुढं जाईल, 30 ते 40. तोपर्यंत दुसऱ्या लंगरमध्ये जाऊन खाईल मी. तर चला ओके चलो. जरा बोट सुजलं होतं, त्यासाठी मेडिकलमधनं, इथंच मेडिकल होतं, जम्मूवालेच होते ते. तर त्यांनी एक पेन किलर आणि एक हे स्प्रे मारला. चला जाऊया आता. हायवेलाच लागून होतं रात्री. मला वाटलं चलो आर्मीवाल्यांनी मदत केली. चल मित्रांनो तर पाहू शकता इथं आर्मी ऑफिसर. नाश्ता करायला आलं, एका लंगरमध्ये थांबतं. तिथंच ह्याचा आपला यूट्यूबसाठीचा थंबनेल वगैरे पण बनवतो आणि मग जाऊया. मित्रांनो तर तुम्हाला आर्मीवाले नाही, प्रत्येक 200 ते 300 मीटरवर एक जवान
बसलेला भेटूनच जातोय. अमरनाथ यात्रेसाठी ही सिक्युरिटी आहे. एरवी एवढी सिक्युरिटी नसती. अमरनाथ यात्रा चालू आहे त्यामुळं सिक्युरिटी आहे. एरवी नाही तर फक्त पोलीसवालेच असतात, आर्मीवाले नसतात. बाकी अमरनाथ यात्रा एकदम सिक्युअर आहे. 2 टाईपमध्ये करू शकता. एक तुम्ही तुमच्या ह्याने पण करू शकता आणि एक आर्मी बरोबर पण करू शकताय. तर हे पाहू शकताय इथं पण आर्मी ऑफिसर आहे, इथं आर्मीचा कॅम्प आहे. तर मित्रांनो जर तुम्ही जम्मूमध्ये एंटर केलं लखनपूर येते तर लखनपूरमध्ये तुम्ही डायरेक्ट लेफ्ट घेतलं आणि तुमच्याकडं ऑलरेडीची यात्रा पास असेल बनलेला तर तुम्हाला डायरेक्ट आर्मी कॅम्पला जायचं आहे. तिथं रजिस्ट्रेशन करायचं गाडीचं आणि त्याची तुमची गाडी नाही हो का इथे एक आर्मी ऑफिसर कॉन्वे म्हणजे त्यांचा जो कॉन्वे जातो ड्युटी चेंज होती त्यावेळेस काही आर्मी ऑफिसर गाडीत बसतात आणि काही उतरतात. त्या कॉन्वे बरोबर नाही तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला ह्याला बालटालला नाही तर पेलगामला पोचवण्याचं हे असते. मग तिथनं पुढं तर पूर्ण सिक्युअर असते. इथं पण पाहू शकताय इथं परत आर्मी ऑफिसर एक आहे पूर्ण पिस्तूल एक 47 बंदूक असते त्यांच्याकडे. चलो आणि हे सगळे पुलाचे काम चालले आहेत. जम्मू पर्यंत नाही सगळे पुलाचंच काम चालू आहे. हा एकदा रोड चालू झाला ना एकदम टॉप क्लास होईल. मित्रांनो तर गाडी इथं लावली आणि आता चाललंय लंगरमध्ये नाश्ता करायला. काय नाश्ता आहे बघूया. इथं पाहू शकता आर्मीचा बंकर JK पोलीस जम्मू काश्मीर पोलिसांचं दिसतंय. पोलिसांचं पण असे बंकर असतात हे कॉन्वे जाण्यासाठी. चला कोण सा आहे लंगर? विशाल भंडारा शिव भक्तो की सेवा समर्पित 22 वर्ष झालं काय तर. फिल्टर लागलाय का असंच पाणी? ये नाश्ता तैयार है क्या? नाश्ता 10 मिनट लग रहे हैं, दही आ रहा है, नाश्ता तैयार है बिल्कुल. ओके ये क्या है? ये खा सकते हैं क्या? ये खा सकते हैं, चाय आ रहा है, चाय लेंगे. 12 ज्योतिर्लिंग केलंय काय? आता लंगरमध्ये आल्याच हे स्नॅक्स म्हणून तुम्हाला नाही वे शेव आपल्या इथं मिठाच्या कापण्या आणि चहा वगैरे ठेवला आहे. त्यानंतर नाश्त्यासाठी पाहू शकता इथं मंदिर वगैरे. नाश्त्यासाठी पराठा आहे, आलू पराठा. आणि हे आता लाईट वेगळ्या साईडनी येते. बघूया नाश्त्यासाठी काय हे आहेत ना. प्लेट घ्यायची अशी आणि तुम्हाला पाहिजे ते घ्यायचं. खतम हो गया क्या सर? नहीं है. हाँ पराठा ही चाहिए सर. दही है, हाँ नहीं दही नहीं खाली पराठा ही दे दो. ओके ओके. तर मित्रांनो पराठा आहे नाश्त्यासाठी. तर पराठा खातो कसा लागतोय ते मी तुम्हाला सांगतो नंतर ना. मस्तच लागतं भंडाऱ्यातलं. आणि त्यानंतर अनलिमिटेड आहे का एवढंच खायचं असं काही नाही आहे. बघूया त्याबरोबर शेव खाऊया थोडी. ओके तर मित्रांनो अशा प्रकारे नाश्ता करतो. एक पराठा शेव आणि कापण्या. तर चला खाऊया. मित्रांनो तर आजचं पेट्रोल जम्मूमध्ये टाकतोय. तर जम्मूमध्ये किती? 96 रुपये. ओके भाई 500. हाँ कौन सा पावर वाला? नॉर्मल पावर वाला डाल के क्या हवा में उड़ने का है क्या यार? हाँ हाँ 500 का ना? हाँ 500. 1 मिनट मैं जनरेटर लाईट गेली मित्रांनो. जनरेटर चालू करायला गेलाय. तर 500चं पेट्रोल टाकतो. 500 मध्ये 5.20 लिटर येईल बहुतेक. कारण एखाने 50चं टाकलंय. 50 मध्ये 52 म्हणजे 10.2 आले म्हणजे 0.52 आलंय. तर 500 मध्ये तेवढंच येणार. 500 मध्ये 5.2 येईल एवढंच आहे. चलो डालो भाई. 1 मिनट ऑन हो रही है. हाँ कहाँ से हो तुम? इधर से लोकप्रिय लोकल. इधर में शाम को आता तो टेंट लगा के रहने के लिए परमिशन रहती है क्या? शाम को आना. नहीं टेंट लगा के रह सकता था क्या? हाँ, रह सकते हो.
ओके ओके कोई बात नहीं। लोग रहते हैं क्या? लोग नहीं ऐसे आते हैं, टूरिस्ट वो रहते हैं, रहते हैं। रात को ऐसे सुबह चले जाते हैं, रात को आते हैं। ओके मित्रांनो, तो डोंगर चालू झालेत आता इथनं पुढं. तर आपल्याला डोंगरात आताच इथं थंडी वाजायला लागल्या झाली, थंड हवा सुटायला लागली. आपल्याला कुठं जायचं, आपल्या वरती जायचं. मित्रांनो, तर एकदम पावसाचं वातावरण झालंय. जम्मूच्या जवळ आलो. जम्मू इथं अजून 22 किलोमीटर राहिले आणि एकदम असं पावसाचं वातावरण झालं. मला वाटतं पहिलं रेनकोट वगैरे घालून घ्यावं, कारण हा पाऊस येणारच आहे. आता पेट्रोल पंप आहे इथं, पेट्रोल पंप आत घेतो, कारण हे ब्रिजचं काम चालू असल्यामुळे गाड्या बसत नाहीत, गाड्या थांबवाय साईडला. मित्रांनो, तर पावसाचा जोर वाढायलाच लागलाय. जबराट असा पाऊस पडतोय. बरं झालं थांबलो, नाही तर असल्या पावसात तर भिजलोच असतो मी. किती जरी रेनकोट वगैरे घातला तर भिजणं फिक्सच आहे, कारण पाणी आत घुसतंय. असं आहे, आपण राजस्थानमध्येच पाहिलं होतं, जिथनं आपण ह्याच्यातनं आलो होतो. कुठनं आलो होतो, माउंट आबूवरनं खाली आलो होतो, त्यावेळेसच पाहिलं की सगळं ओलं झालं होतं. त्यासाठी ह्यावेळेस आता तयारीत बॅगचा कवर बिवर बदलला आहे, बॅग भिजून आहे मेन म्हणजे. पाऊस चालू झाला, पेट्रोल पंपावर थांबलं. इथं पाऊस नाही लागत, काय नाही. आपल्याकडे तर सगळं साहित्य आहे तसं भिजू नये म्हणून ते म्हणलं थांबावं आता जरा. काय म्हणत होतं मी, थांबावं जरा म्हणलं, एक व्हिडिओ टाकावं, लय व्हिडिओ पेंडिंगला पडल्यात. त्या म्हणा आलो. माझ्याकडे 4 व्हिडिओ कालचीच आहेत अजून. बघा किती जोरात पाऊस झालाय. इकडून पाणी बघा कसं येते. त्याला लय मजा वाटते, याला व्हिडिओ काढतोय. दोनों हाँ भाई, ये दोनों बड़े टायर डाले क्या? आपको YouTube पे देखने को मिल जाएगी मेरे चैनल पे. MH बैकपैकर, MH बैकपैकर, एच बैकपैकर. ये इसके पीछे लिखा है नंबर प्लेट पे. हे जम्मू काश्मीरला जाणारा ज्यावेळेस ब्रिजच म्हणते, ब्रिज ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेसच ह्या रोडला इतक्या मुगाट जाता येईल ना, काय सांगता यायचं नाही. आता लय ह्या ब्रिजचं पूर्ण टोटल ब्रिज आहे, टोटल डायरेक्ट 5-6 किलोमीटरचं गाव जेवढं लांब आहे तेवढा सगळा ब्रिज टाकलेला आहे. पण हे काम पूर्ण व्हायला लय टाईम आहे. आता मी ह्या वर्षातच दुसरी वेळ आहे तेवढंच काम आहे, काही एवढी प्रोग्रेस वाटा नाही मला. मित्रांनो, तर हा बघा पूल एक नंबर तयार झाले. असं सगळा पूल होईल जम्मू काश्मीर. ओके, लय मोठा व्हिडिओ मगाशी झाला. मित्रांनो, तिथे आपली गाडी आहे, हा हायवे, आणि इकडं बघा कसला व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू आहे. बॅटरी संपली कॅमेराची, कधी पण बंद होईल. मित्रांनो, तर समोर व्ह्यू चेक करा, काय व्ह्यू आहे. वाव, डोंगर बर्फ. मित्रांनो, तर इथं भंडारा चालू. इथं भंडाऱ्यात खाऊ आपण थोडंफार काहीतरी, म्हणजे टेन्शन नाही. काय होतं, आपलं हरभऱ्याची डाळीची आमटी होती, मसूर होतं, आणि ही होतं भात होता, शिरा होता, आणि काय होतं. हां मित्रांनो, तर जम्मू काश्मीरमध्ये आल्यापासून, डोंगरात आल्यापासून इतके भारी व्ह्यू दिसतात ना. समोर व्ह्यू बघा, एक नंबर आहे. आणि इथं पाहू शकता, हे टनेल लागली आपल्याला. अशा 4 टनेल आहे सिरीजमध्ये, 1, 2, 3, 4. तर जास्त नाहीत, मोठ्या 100 फुटाचे असतील. आणि काय झालं आहे, कॅमेऱ्याची बॅटरी लो आहे, त्यामुळे ते सारखं कट होते. इथनं जम्मू काश्मीर रोडवर लेफ्ट टर्न घेतला की कचरा तुम्हाला 27-28 किलो. मित्रांनो, तो व्ह्यू बघा कसला आहे. हा दिल खुश हो गया यार. बघा ढग खाली, डोंगरवरती.
आपण आलोय आता जम्मू काश्मीरमध्ये कटराला चाललोय. कटरा जवळ चाललोय जवळ. मित्रांनो तर आपण निघालोय कटराच्या दिशेने. तर जाताना रोड खूप खराब आहे, तुम्ही पाहू शकताय. पाऊस झाल्यामुळे पुलाचे काम चालू असल्यामुळे सगळीकडं रोडवर माती वगैरे आलेली. तर आज पण कॅमेरा चार्जिंग नव्हते झाले, त्यामुळं व्हिडिओ काढायला पाहू शकताय मध्ये सारखं बंद पडतोय ॲटोमॅटिक कॅमेरा, कारण बॅटरी लो असल्यावर तर चालत नाही आहे. तर चला समोरचा व्ह्यू चेक करा, काय भारी व्ह्यू दिसतोय. एकदम डोंगर बिंगर एक नंबर आहे सगळे. मित्रांनो तर पोचलंय, हे दिसतंय हा वैष्णोदेवीचा डोंगर आहे. हा डोंगर क्रॉस करून पलीकडच्या डोंगरावर जायचे. क्या बोल रहे थे भाई, क्या बोल रहे थे? मैंने कहा रूम वगैरह लेंगे कोई? कितने का रूम में? कितने लोग हैं? अकेला ही है. एसी लेंगे नॉन एसी? कोई कितने का? एसी लोगे 1000 रुपये का, नॉन एसी 800 रुपये का. तो बहुत बता रहे हैं यार. तो ज़्यादा नहीं बताया, कम कर देंगे. गाड़ी भी होटल के अंदर लगा देंगे. नॉन एसी 700 दे देना. मेरा तो फुकट में हो रहा है सब दोनों भी. कोई बात नहीं, आपकी बात. ठीक है. क्या मतलब 150 रुपये में रहने वाला हूँ मैं. डॉर्मेट्री में? हाँ डॉर्मेट्री में. वो आपको बेस्ट है. हाँ वो मैं वो फर्स्ट टाइम में आया था तब मेरे को मालूम नहीं था. अभी मेरे को मालूम हो गया किधर रहने का. तो सिंगल पर्सन के लिए डॉर्मेट्री डॉर्मेट्री बेस्ट है. अभी 2-3 लोग रहते तो एक रूम में चटक जाते थे. कोई बात. चलो थैंक यू. जय माता दी. हाँ कल बारिंग ऑर्डर बार हो जाएगी. अरे भाई नहीं अभी इधर जा रहा हूँ. नहीं आती ऑर्डर मेरा बात सुनो. ऑर्डर के बाद गाड़ी पार्किंग हो जाएगी. एसी करना 800 रुपये, नॉन एसी करना 500 रुपये का. नॉन एसी कल पार्किंग इधर जा रहा हूँ. नहीं आती भैया लाइन में लग. ओके ओके. मित्रांनो तर आलोय आता. तुम्ही आमचं देखील तुम्ही वैष्णोदेवीला येत असताल तर इथंच पाहू शकता. हे बस स्टँड आहे कटराचं. कटराच्या बस स्टँडच्या जाईच मी हरिका म्हणून आहे. तिथं तुम्ही नव्हे गाडी पार्किंगला लावू शकताय फ्रीमध्ये. त्यानंतर अजून काय आहे, हां अजून हे पण आहे पाणी फिल्टरचं आहे 24 तास. गरम पाणी थंड पाणी दोन्ही मिळून जाईल तुम्हाला. आणि अजून काय, हां 150 रुपये तर डोरमॅट्री आहे. आपले बॅग बिग लोकरमध्ये टाकायच्या ना आपणच फक्त झोपायचं असं आहे. हाँ रुकने का है, दर्शन करने के लिए जाने का है. जहाँ रूम लेना है? हाँ रूम लोगे जहाँ? हाँ डोरमेट्री. कितने लोग हैं? अकेला ही हूँ. मैं पुणे से हूँ. पिछली बार भी आया था मैं 2-3 महीने पहले. तो इधर अंदर गाड़ी लगाई थी मैंने. लगाओगे? हाँ देखो पता करो. हाँ क्योंकि मैं ऐसे थोड़ी ही जाऊँगा. मेरे को मालूम है इसलिए तो मैं जा रहा हूँ. हाँ मित्रांनो तर वैष्णोदेवीला पोचलं. इथं निहारिका म्हणून एक डोरमॅट्री म्हणजे हॉस्टेल टाईप आहे. म्हणजे बेड्स सिस्टीम आहे. तिथं लॉकर वगैरे तर टेंट आणि एक ह्याची आपली पाण्याची ह्याची बॅग ती फक्त ह्याला ठेवली गाडीला. त्याला कवर बिवर पॅक केलं आहे आणि बाकीचं सामान मग ह्याच्यात टाकतो लॉकरमध्ये. चला ही एक बॅग आणि ही एक बॅग. तशी ही बॅग पण न्यायची गरज नव्हती, पण ही बॅग घेऊन गेलो तर मला ह्या बॅगमधलं सामान कमी करायचं तर मी तिथं कशात टाकणार, त्यासाठी ही बॅग पण चालवली. चला मित्रांनो तर आता आलो इथं निहारिकामध्ये. कटरा येथे जे बसस्थान आहे तिथं डोरमॅट्री आहे तर तिथं आलेलो आहे. तर 134 नंबरचं लॉकर आहे, त्याच्यात सामान ठेवलं आहे. मेन म्हणजे काय केलं इथं आल्या पहिली ओले कपडे होते, जी बाहेरची तवाळी होती पण जी आपली अंडरवेअर होती ती चेंज केली. आणि आता जायचं आहे आपल्याला ह्याला वैष्णोदेवीला. बेसिकली हो काही असं आहे इथं मी माझ्याकडे एक कुलूप असतं कधी पण समजा कुठं गेलं तर काही ठिकाणी लॉकर असतात पण त्याला कुलूप आपलं लागतं. त्या पद्धतीने अशा पद्धतीने आता हे सगळं सामान टाकलं आहे माझं त्यात. हे
2 बी टाकतो आणि अंडरवेअर आणि टॉवेल आणि ही बॉटल घेतो, म्हणजे पाण्याची बॉटल विकत घ्यायला नको. हे असं क्लोज करायचं. आता एकटा असल्यामुळं जमा नाही, त्याला अजून एक पाहिजे माणूस. लागा नाही. मित्रांनो, तर तुम्ही त्याच्या वैष्णवदेवी बस स्थानकाच्या इथं आलात तर बस स्थानकाच्या ऑफिसमध्येच तुम्हाला यात्रा पास मिळून जाईल. तर त्यासाठी इकडून लाईनला लागायचं असेल. सॉरी, इथनं लाईनला लागायचे. पण ऑफिस बंद आहे का मित्रांनो? तर मग आलो हे पाहू शकता. हे अन्नपूर्णा भोजनालय आणि हे शक्तिभवन डोरमॅट्री. ह्याला निहारिका पण म्हणतात. श्री माता वैष्णवदेवी शरण डोरमॅट्री. इथं पाहू शकता वैष्णवी वाटिका म्हणून आहे. ह्याला निहारिका पण म्हणतात. मला निहारिका म्हणून पत्ता सांगितला होता तेव्हा मी आलो होतो इथं. मित्रांनो, तर हे पाहू शकता. हे तुम्ही हे आहे कटराचं बस स्टँड आणि इथनंच तुम्ही जर तुम्हाला कमी पैशात राहायचं असेल तर इथं निहारिका कॉम्प्लेक्स म्हणून आहे. तिथं डोरमॅट्री आहे. तर ते डोरमॅट्री तुम्ही 150 रुपये प्रति दिवसाप्रमाणे राहू शकता. गर्दी असल्यावर तिथं जागा भेटत नाही. स्वच्छता वगैरे चांगली मेंटेन केलेली आणि एकदम बस स्थानकावरच आहे. तुम्हाला काय जास्त तुम्ही बसने आला तर काय अडचण नाही. आता मी गाडी घेऊन आलो होतो तर मी तिथंच गाडी लावली आणि इकडं मित्रांनो, तर तुम्ही बस स्टँडच्या तिथल्या पहिल्या चौकात आला की तिथनंच इकडं मंदिराकडे जातो रोड आणि इथनं आपण यात्रा पास घेऊ शकतो. नाही घ्यायलाच पाहिजे, त्याशिवाय एंट्री नाही. मित्रांनो, तर असं इथं बस स्थानकावर आल्यावर बस स्थानकावर आल्यावर इथं आधार कार्ड दिलं की तुम्हाला अशा प्रकारचा यात्रा पास भेटतो. त्यामुळे हे बॉटल मला अडचण कळते. हे सगळं काढू. आता इथनं बाहेर कुठनं जायचं? इकडून खाली जायचं का? तर चला, इथनं यात्रा पास बनला. यात्रा पास घेतला की आपल्याला दर्शन करायला कोणी अडवू शकत नाही. चलो मित्रांनो, तर इथंच तुम्हाला दर्शन पास भेटेल. आता दाखवलंच मी तुम्हाला. आणि तुम्हाला लगेच इथनं 10 रुपये का लाठी नाही चाहिए यार. तर आणि इथनं आपण कितना पैसा आहे? कितने? ये ग्रुप होने के बाद चलेंगे ना? 3 लोग होने के बाद चलेंगे. कितने लोग होने के बाद? 3-4 लोग होने के बाद चलेंगे. ओके. कितने पैसे एक के? 50 रुपये. ओके. मित्रांनो, तर इथंच जिथं आपलं हे होतं रिक्षा स्टँड तिथंच बर्गर किंग होतं. तिथं आलो. काही 80 रुपयात 2 बर्गर असतात ते खायला आलं. तिथं खाल्लं होतं पण म्हणलं आता जायचे चालत. मग त्याला एनर्जी पाहिजे. तिथं मला काय म्हणजे असं पाहिजे असं मी नव्हतं खाल्लं. लाईटच खाल्लं होतं त्या भंडाऱ्यामध्ये. कसं असतं भंडाऱ्याच्या ठिकाणी काय होतं, जास्त घ्यायचं ना, आवडलं नाही तर फेकून देणं ते बरोबर वाटत नाही मला. तर मग त्यापेक्षा आपल्याला लागेल तेवढंच घ्यायचं थोडंफार आणि बाकीचं मग आवडलं तर परत घ्यायचं येतं. अशा विचाराचं मी आहे. तर आता ते भंडाऱ्याचं तर खाल्लं होतं पण म्हणलं आता चालत 13 ते 14 किलोमीटर जायचे. त्यासाठी अगोदर तिथं 2 बर्गर खाऊन घेतो. मग तिथं 2 बर्गर खाल्ले की डायरेक्ट वळती. मित्रांनो, तर बर्गर खाल्ला तर रिक्षाच बरा नाही. मग चालतच निघालो. आता बर्गर खाल्ल्यामुळं एनर्जी तर आली त्यामुळं निघालोय आता फोन पडायचा. तर मेन म्हणजे काय करायचं आहे मला हे माझे बूट कुठं तरी ठेवायचे आणि चप्पल नवीन घ्यायची. म्हणजे येताना मला माझे बूट परत माघार घेता येईल अशा हिशोबाने. मित्रांनो, तर रिक्षा काय भरत नव्हती म्हणून चालतच आलो. त्याचा फायदा झाला की मला बूट लय ओले झाले होते आपले. तर बूट काय केलं, बूट काढून ठेवले आणि तर चप्पल विकत घेतली. 180 रुपयात चप्पल दिली. किंमत योग्य आहे का सांगा? ये भाई है अपना भाई बंटी शर्मा के पास आ जाओ कभी आएंगे तो. कटरा में आवे तो हमारा पकाना सुभाष इंटरनेशनल सामने हम रहते हैं, सागर रत्ना के सामने. ओके. जय माता. जय. मित्रांनो, तो जवळपास 2 किलोमीटर चालल्यानंतर आपण एंट्रन्स पाशी आलोय. तर
पाहू शकता की इथं सगळ्यांनी चुन्नी बांधली, चुन्नी बांधू शकता, चुन्नी बांधली, काही नाही डोक्याला बांधायचं बांधले म्हणत हे सगळं लाल लालच दिसतंय. जय माता दी, जय माता दी. शिळी काय ते खाती. मी बघा रिक्षाची लाईन लागली कारण सकाळी लवकर गेलेली, आता रिटर्न येतात. तर मी चाललोय, मला 4 वाजले होत्या चालायला सुरुवात करायला. मी कुठंच रिक्षा नाही घेतली, डायरेक्ट आलोय. चलो मित्रांनो, तर इथनं मेन ट्रॅक चालू होतो, इथपर्यंत व्हेकल येऊ शकतात आणि इथनं पुढं आपल्याला पूर्णपणे चालत जायला लागतं. तसे वरती गेल्यावर व्हेकल आहे, निम्म्यातनं पुढं इलेक्ट्रिक गाड्या, पण त्या ह्याच्यासाठी जे 2-3 महिन्या अगोदर पास काढतात त्यांच्यासाठी. चला जाऊया आतमध्ये. अशा प्रकारे एंट्रन्स असते. पुढे गेलं बॅग वगैरे चेक होती. बॅग चेक झाल्यानंतर ना आपल्याला आत सोडलं जातं. नाही मित्रांनो, तर एंट्रन्स केली, सिक्युरिटी चेक वगैरे झाला, त्यानंतर ना आपल्याला जायचंय आता वरती वैष्णोदेवीकडे. इथनं 14 किलोमीटर असं म्हणतात. लास्ट टाइम गेलो होतो 12 किलोमीटर वाटलं मला. इथं बघा माघारी जाणं, सकाळी जाणं जास्त असते, त्यामुळे माघारी जाणं जास्त आहेत. चलो मित्रांनो, तुम्ही मंदिराच्या थोडं पुढं आलं 100-200 मीटर की तुम्हाला 2 ट्रॅक दिसतात. एक नवीन ट्रॅक आहे, हा जुना ट्रॅक आहे. तर मी जाताना जुन्या ट्रॅकने जाणार आहे आणि येताना नवीन ट्रॅकने येणार आहे. तर बघूया कशाचा एक्सपिरियन्स चांगला असतोय. चलो मित्रांनो, तर हे पाहू शकता, ह्याला धारागंगा म्हणतात. तर जे कोणी आंघोळ करून नाही आले, समजा डायरेक्ट बसने किंवा ट्रेनने आलेत, तर ते ह्या धारागंगाला आंघोळ करतात आणि मग वैष्णोदेवीच्या ट्रॅक चालायला सुरुवात करतात. मित्रांनो, जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर अशा प्रकारची गाडी पण तुम्हाला इथं भेटून जाते, ज्यामध्ये त्यांचाच माणूस असतो आणि 550 रुपये तुम्हाला 12 किलोमीटर ढकलत न्यायचे त्यांना द्यायला लागतात. अशा प्रकारे एकदम चांगला पर्याय आहे. तसा लहान 2 मुलं असली तर एकत्र पण बसू शकतात किंवा त्याच्याबरोबर एक बॅग पण बसू शकते. तर 550 रुपये त्याचा चार्ज आहे. मित्रांनो, तर ट्रॅकच्या 2 पद्धती. जुन्या मार्गाने हे तुम्ही असं सरळ चालत जाऊ शकता, तर खूप लांब आहे. आणि ह्या अशा प्रकारे शिड्या घेऊ शकता. तर संपूर्ण शिड्या आहेत, मी जायचं म्हणलं ते जाऊ शकताय. चलो मित्रांनो, तर जवळपास 450 शिड्या आहेत ह्या. तर 450 म्हणजे आपल्या जेजुरी गडापेक्षा डबल नाही, 1.5 पट पहिल्या टप्प्यात. तर जवळपास जेजुरी गडा इतकं चढलोय 300च्या आसपास, 350. अजून 100 शिड्या राहिलेत. एका मित्रांनी चॉकलेट दिली ती खातोय. हा, कुठले तुम्ही? मी मुंबईचा आहे. मुंबईचे का? ते भाऊ भेटले आपले मुंबईचे. मी बारामतीचा आहे. तुम्ही मला पाहिलं असेल, मी पॅशन प्रो लिहिला बारामतीत. अच्छा. मित्रांनो, तर जागो चेअर पण आहेत पायाची मसायला. 30 रुपये. कितना है भाई? 30 रुपये. ओके. अरे मैं जा रहा हूँ, आते टाइम आऊँगा. चलो मित्रांनो, तर हा नॉर्मली वे असे लोक चाललेत आणि असे शिड्यांचा वे. आता 700 शिड्या कंप्लीट झाले, असं 700 आपल्या खालनं, आणि आता परत 360 शिड्या आहेत. इथं बघा, इन सीढ़ियों की संख्या 360 है. हृदय रोगी वृद्ध यात्रियों से अनुरोध है कि वह इन सीढ़ियों का प्रयोग ना करें. चला, हम तो वृद्ध नहीं है, हृदय रोगी भी नहीं है. तलाश की दी थी आपण. मित्रांनो, तर फायनली प्लेन रोडला आलोय. जवळपास 1700 शिड्या झाल्या आतापर्यंत. 1700 टप्पे चढून, पायऱ्या चढून वरती आलोय. अजून 1-2 आहेत
मग तिथनं पुढं असेच चालत जायचे. हा इथं कुवारिका म्हणून पॉईंट आहे. तिथनं अजून एक शिडी भेटेल ती घ्यायची. चलो मित्रांनो, तर खूप सुंदर असा व्ह्यू आहे डोंगराचा. तिकडं बघा ढग आले डोंगरावर. जब जवान होते ना, हाँ जब सब उतर जाते हैं ऐसे टेढ़े से, हम बच्चों को गोदी में अपने लेकर जब कंधे में बैठा के नीचे उतरते. तर मित्रांनो, वयस्कर लोकांसाठी नाहीये. मेरी बेटी 22 साल की, वो भी आ रही थी. हाँ उसने बोला कि पापा आज जो है अपना फर्ज पूरा कर लो, मुझको गोदी में उठा के लेके चलो. बोला बेटा मित्रांनो, तर जसं जसं वय येईल तसं तसं व्ह्यू भारी भारी दिसायला लागलाय. मित्रांनो, तर फायनली शिड्या संपल्यात आणि आता इथनं म्हणजे ज्यांची बुकिंग आहे त्यांच्यासाठी 4 व्हीलर पण असतात. ते 4 व्हीलरमध्ये जातात. पण हे ऑन दी स्पॉट बुकिंग होत नाही, त्याला अगोदर 2 महिने करायला लागते. शिड्या संपल्यात, आता प्लेनच आहे. चलो मित्रांनो, तर इकडून गेलं तर चालत आहे आणि इथनं कुवारिकाला जाता इथनं वैती तिथनं पण चालत जायचे. त्यासाठी इकडं दर्शन घ्यायचं असलं ना, त्या मधलं मंदिर आहे त्याला अगोदर 12 तास किंवा 14 तास ही घ्यायला लागतं, कारण ती गुहे येते तिथं लय गर्दी असते. तर चला मित्रांनो, तर अयोध्या रोडमध्ये आल्यावर अशा तुम्हाला छोट्या व्हॅन वगैरे दिसतात. त्याच्या मदतीने तुम्ही जर तुमच्याकडे पास असेल तर जाऊ शकताय. इथपर्यंत तुम्हाला घोडा वगैरे काय ते करून यायला लागेल. इथनं पुढं मग तुम्ही असल्या व्हॅननी जाऊ शकताय. इथनं पुढं चालणं अवघड नाही, गाडी जाती म्हणल्यावर चालणं काहीच अवघड नाही आहे. फक्त एवढंच आहे, पैसे पण नाही घेतले, फक्त अगोदर बुकिंग करायला लागते. इथं आर्मीवाले मस्त बॅडमिंटन करले. ये बढिया खेळ रे आपला. मित्रांनो, तर आपण जो खाली पाहिला होता रोड की नवीन रोड झालाय, तो हा नवीन रोड आहे. ह्या रोडनीच सगळ्या मटेरियल वगैरे वरती शिफ्ट केलं जातं. ह्या पाहू शकता अशा गाड्या वगैरे खालनं वरती येतात. ह्या जो जुना रोड आहे त्यांनी गाड्या वगैरे येऊ शकत नाहीयेत. जुना रोड पण प्लेनच आहे, पण काही ठिकाणी शिडी आहेत त्यामुळे गाड्या येऊ शकत नाही. हा पूर्ण प्लेन आहे. मित्रांनो, तर इथं जोरात पाऊस आला तर इथनं धबधबा वाहतो, तर त्यातनं दगडी येऊन कुणाला लागू नये म्हणून बघा कशा प्रकारचं स्ट्रक्चर बनवलंय. वरती जाळी वगैरे पण मारली, जर दगड बिगड वरती वयनं खाली पडू नये म्हणून. मित्रांनो, तर वरती लय दुःख आहे. इकडं पाहू शकता ढग आता आल्यागतच आहे वरती. आणि इथं वरती लाईट लागली, खाली उजेड आहे अजून. आणि आत्ता 7 वाजलेत, अजून 1 तास उजेड आहे, काय अडचण नाही आहे. पण इथं दुःख असल्यामुळे लाईटी वगैरे लावायला लागल्यात. आपण आलोय आता इथनं. एखादा बोर्ड दिसलच मग सांगतो मी, तेव्हा बोर्ड पाशी फोटो पण काढतो. मित्रांनो, तर 3 किलोमीटर राहिले, पाहू शकताय. मित्रांनो, तर सनसेट पहा, वैष्णोदेवीच्या तिथनं दिसतोय सनसेट. कसा आहे सनसेट? एक नंबर व्ह्यू आहे भावनाथ खुळा. अशा जाळी लावली पडू नये माणसं म्हणून. ते बिना जाळीचं पहिलं बघा कसं दिसतंय खास. मित्रांनो, तर अशा प्रकारे डोली आहे. ह्या डोलीच्या साह्याने पण तुम्ही येऊ शकता. एका साईडने जायची 3150 आहे आणि दोन्ही साईडचे मिळून 6000. मित्रांनो, तर आता इथनं दिसतंय मंदिर, ते वैष्णोदेवी मंदिर आहे. अजून इथनं 2 किलोमीटर आहे. मित्रांनो, तर इथं पाहू शकता तुम्ही भजन चालू आहे. मित्रांनो, तर एकदम जवळ आलोय मंदिराच्या. 1/2 किलोमीटर राहिले बघा. आता इथनं न झूम करता दिसतंय हे. मित्रांनो, तर पोचलोय आता. तर इथं लास्ट चेक पॉइंट आहे. असं 5-6 चेक पॉइंट होते, प्रत्येक ठिकाणी बॅग स्कॅन होती.
मित्रांनो तर आल्या आल्या तुम्हाला पार्वती भवन लागेल, तिथं पाहू शकताय लॉकर सुविधा आहे, अजून तुम्हाला बसायला सुविधा आहे, तिथं लिहिलं आहे ग्राउंड फ्लोअरला अलॉटमेंट. मित्रांनो तर समोर मंदिर आहे आणि सगळ्यात बेस्ट फोटो काढायचा पॉईंट हाच आहे. तर इथं येऊन फोटो काढला ना तर एक नंबर फोटो येतोय. तर चला, आणि केबल क्रेन आहे तिथनं भैरवनाथ बाबाच्या मंदिराकडे जाण्यासाठी, चालू आहे का नाही काय माहिती. मित्रांनो आता पुढे आल्यानंतर इथं भैरव मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे, त्यानंतर ना इथं हॉटेल वगैरे. तर चला, आपल्याला ही लाईन आहे दर्शनाची, लईच लाईन दिसते लंबी. मित्रांनो तर इडली सांबर खातो इथं आता, कारण काय झालंय दर्शन करायला नाही वे मित्रांनो, इडली सांबर खातोय कारण काय झालंय तिथं मिलिटरीवाला भाऊ होता, ते म्हणला निवांत या 9:30 वाजल्यानंतर ना, कारण दर्शन करायला लय गर्दी झाली, कारण आरतीसाठी अर्धा तास मंदिर बंद राहिल्यामुळं सगळा लोड आता आलाय. बघूया कसं लागते इडली सांबर. मागच्या वेळेस मला एका जणांची आली होती इथं राम मंदिर कुठं विचारायचं आणि तिथंच बॅग ठेवायची आणि त्याच्या तिथंच जवळच कुठंतरी चप्पल वगैरे काढायची. हे पाहू शकताय लॉक 2-3 राम मंदिराच्या तिथं खाली उतरून जायचे इथनं. मित्रांनो तर इथं लॉकरमध्ये बॅग ठेवायसाठी आलोय, पण काय झालंय मेन म्हणजे लॉकर खाली नाहीत. जे समोरच्यांनी कुणी सामान काढलं तर तिथं आता लॉकर बॅग भेटती. मंदिर बघा काय मस्त दिसतंय, एक नंबर मंदिर आहे भाऊ. लॉक भेटले आता, तर लॉक भेटले तर आता लॉकर हुडकतोय ज्याच्यात सामान ठेवता येईल असं आणि लॉक करता येईल असं. तर मित्रांनो तर तुमचा भाऊ आलाय परत रिटर्न दर्शन करून, तर घेतोय सामान लॉकरमधनं. 147 नंबरचं लॉकर होतं, 143 म्हणत होतं, 147 नंबरचं. चप्पल पहिली ठीक काढून घेतो आणि बॅग, म्हणजे इथं बेसिकली तर चप्पल ठेवायला वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागतं. चप्पल, मोबाईल पण सगळं मी एकाच ह्याच्यात टाकलं होतं, कारण लॉक तर असं पण करणार होतो आपण, तर त्यासाठी कशाला वेगळं घेऊन जायचं असा माझा हेतू होता. चला, ही कुलूप घ्यायचं परत त्यांना देऊन टाकायचं. काय राहिलं का बघू द्या. मित्रांनो हे मंदिर पाहताय तुम्ही, हे वैष्णव देवी माताचं मंदिर आहे. ह्याच्यात खूप सारे भवन आहे, त्यामुळे त्याला भवन म्हणतात. आणि हे वयच्या टॉपला दिसतंय का, तिथं गुफा आहे मेन. तिथं तुम्हाला ह्या सगळ्यातनं लाईन लावून तुम्हाला तिथं गुफेत जाऊन दर्शन करायला लागते. आता एक नंबर मंदिर आहे, तुम्ही पण कधीतरी तुमच्या आयुष्यामध्ये ह्या मंदिराचे दर्शन नक्की करा. कारण मित्रांनो ह्या मंदिराचे दर्शन करण्यासाठी तुम्हाला जवळपास 14 किलोमीटर पायी जायला लागतं आणि 14 किलोमीटर यायला लागतं. असं 28 किलोमीटरचं अंतर कव्हर करायला लागतं. मित्रांनो सारे बोलो जय माता दी, जोर से बोलो जय माता दी, आवाज नहीं आ रही बोलो जय माता दी. आप भी कमेंट बॉक्स मध्ये मैं जय माता दी बोलो. ये देखो पाठीमागे जे मंदिर पाहताय ते वैष्णोदेवी माताचं मंदिर आहे, एक नंबर मंदिर आहे भाऊ. मित्रांनो तर आपण वैष्णोदेवीचे दर्शन करून काल भैरव बाबा मंदिराकडे चाललो होतो. तर हे आपले सर आहेत, सर आपले महाराष्ट्र पोलीसमध्ये आहेत. तर सर भेटले आपल्याला लोणावळ्याचे सर. तर सरांना भेटून खूप भारी वाटलं. अजून त्यांचा 52 जणांचा ग्रुप आहे म्हणले, तर त्यातले 2 जण भेटली होती, तर त्यांना भेटून खूप भारी वाटलं. सर काय म्हणताल तुम्ही? काय नाही, आज दर्शन गेलं. काल तर अमरनाथ यात्रा केली, आज या ठिकाणी निघालो होतो. भाऊ अचानक भेटले, थांबवलं, म्हटलं की भाऊंना भेटावा. खाली मंदिरात दर्शनाला चाललं, त्यांचं दर्शन म्हणून रिटर्न फिरलेले आहेत. अचानक भेट घडली आणि खरंच म्हणजे भारी वाटलं, त्यांनाही भारी वाटलं. त्यांचे व्हिडिओ मी कंटिन्यू फॉलो करतो, पाहत असतो. यांना फॉलो करत जा, कंटिन्यू यांच्या व्हिडिओ पाहत जा. धन्यवाद. मित्रांनो वैष्णोदेवी मंदिरापासून जवळपास 2 किलोमीटर चालू झाल्यावर आपल्याला भैरव बाबा मंदिर भेटतं. हाय का लाईट. मित्रांनो तर वैष्णोदेवीचे दर्शन, भैरव बाबाचे दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही, अशी यात्रा पूर्ण होत नाही असं म्हणलं जातं. त्यामुळं आलोय मी चालत. ओके हा हर माझ्या मित्रांनो आपण करत आहे बारामतीचे लेह लडाख ट्रिप. त्यातील दिवस 9 आहे. तर 9व्या दिवशी आपण वैष्णोदेवीचे दर्शन करून भैरव बाबाचे दर्शन करायला निघालो होतो. तर हे सर आपल्याला वैष्णोदेवीच्या मंदिरातच भेटले होते. ते पण आम्ही म्हणजे त्यांनी अगोदर कमेंट केली होती की तुम्ही कुठे आहे, आपले भेट होईल का. तर लकीली काही ना म्हणजे आमचं काही कॉन्टॅक्ट न जाताच होताच भेट झाली. काय म्हणता तुम्ही?
नाही सरांचं जे ऑल इंडिया करतात गाडीवरती ते खूपच चांगले आणि मला वाटते 5वी-6वी वेळ येत तुम्ही आता येऊन गेले होते कुठे ऑल इंडिया करून आणि आता सर परत लटकला चालत आणि हे विशेष म्हणजे हे माझ्या जिल्ह्याचे मी पुणे जिल्ह्याचा आणि हे माझ्या जिल्ह्यातले तर यांना शुभेच्छा आहेत. हे पॅशन प्रो गाडीवरती जी 100cc आहे तिच्यावरती पूर्ण भारत फिरतात आणि इथून पुढचा त्यांचा प्रवास सिंगापूरचा आहे तर त्याच्यासाठी यांना खूप खूप शुभेच्छा. आम्ही पश्चिम महाराष्ट्र आणि सांगली जिल्हा पुणे सातारा एकच येतो त्यातून आमचे एक चांगलं नेतृत्व येत आहे आणि त्यांनी आधी चांगल्या पद्धतीनं ते आपल्या जिल्ह्याचं तालुक्याचं त्यांचं स्वतःचं नाव सुद्धा चांगल्या पद्धतीने आणि म्हणजे त्यांची नोंद होईल त्यांनी रवींद्र देशमुख सांगली मित्रांनो तर अजून 1000 सीड्या चढल्यानंतर आपण भैरव बाबा मंदिरात आलेलो आहे. खरं सांगायचं म्हणजे तुम्ही जर वैष्णोदेवी यात्रा करत असाल तर या मंदिराचं दर्शन केल्याशिवाय आता कोणी होत नाही. त्यामुळे आलोय मी इथं मंदिर आहे दर्शन घेतो बसतो थोडं वेळ आणि मग परत खाली जायचं ह्या राऊंडने. मित्रांनो तर भैरव बाबा मंदिराचं दर्शन झालं आहे का इथं समोर मंदिर आहे आणि इथं पाहू शकता इथं वैष्णोदेवी मंदिराचं स्ट्रक्चर बद्दल दाखवतात. तर भैरव बाबा मंदिर किती वरती बघा ना हे वैष्णोदेवी मंदिर इतकं खाली दिसतंय इतक्या वरती आलंय. चला आता परत तिथं जायचंय खाली खालनं खाली जायचंय लईच लांब जायचंय अजून. मित्रांनो तर फायनली भैरव बाबांचे पण दर्शन करून आलोय. जवळपास 2:35 झालेत इथंच आता वेळ. तर निघतो आता मी खाली म्हणजे नाही जो ऑलरेडी 2 किलोमीटर आलोय भैरव बाबापासून म्हणजे ते 4 किलोमीटर वाढलं. तर चला मागच्या वेळेस रोपवेने गेलतो म्हणून काय वाटलं नाही पण ती लई खडी चढाई आहे. तर आता जास्त व्हिडिओ नाही काढणार मी आता चालत लवकर अंतर कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. मध्ये आधी बसून व्हिडिओ वगैरे एखादा एडिट कर स्टोरी टाकल आणि बाकी खाली गेल्यावर सांगाल तुम्हाला स्टोरी अख्खी. ओके मित्रांनो तर पाहू शकता जिथं जागा भेटेल तिथं लोक झोपल्यात कारण लोक दर्शन घेतलं काहींनी काल भैरवनाथ मंदिराचं दर्शन घ्यायचं राहिले काय डबल दर्शन घेतात तिकडं पाहू शकता त्यासाठी थांबलेले आहेत आणि काहींना इतका थकवा आलाय त्यासाठी पण काही थांबलेले. चला आपल्याला तर आलाय थकवा तरी जाणार आपण खाली. मित्रांनो तर आता वैष्णोदेवी मंदिराचे दर्शन घेऊन आणि भैरव बाबा मंदिराचे दर्शन घेऊन आपण खाली निघालो होतो. तर दादा आपला भेटलाय जालन्याचा. तर मी खाली उतरत होतो दादा वरती चालला होता भाऊ. तर भाऊनी ओळखलं मला म्हणजे तुम्ही काय म्हणला हा इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवता का तुम्ही महाराष्ट्राचे का. तर दादा पाहतो आपले व्हिडिओ त्याला भेटून खूप भारी वाटलं. तो पण अमरनाथ यात्रा करून आलाय आज वैष्णोदेवी दर्शन करून आणि मग घरचा प्रवास का बागा बॉर्डर जाणार आहे घरी जाणार आहे का कसा आलाय ट्रेनने आलाय का एकटाच सोलो डेअरिंग कशी काय केली तुम्हाला बघूनच केली. हा चांगलं आहे त्याची ट्रेन आहे आता जम्मू डायरेक्ट मनमाड. ओके चांगलं आहे चला या मित्रांनो तर फायनली आपण यात्रा पूर्ण करून आलेलो आहे. ह्याच ठिकाणी आपण काल संध्याकाळच्या वेळेस 5 वाजता चालू केली होती यात्रा आणि इथनंच आज सकाळचे 7 वाजल्यात मला टोटल 14 तास लागले. 14 तासामध्ये आपण 28 किलोमीटरचा प्रवास करून यात्रा पूर्ण केलेली आहे. आज रात्री पूर्ण झोपलोच नाहीये ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तुम्ही आणि 1 तास झोपलो होतो. बाकी काय आजचा व्हिडिओ थोडा लेट होईल तुम्ही फक्त समजून घ्या कारण मी आता 7 वाजता तर खाली उतरलोय. व्हिडिओ एडिट करायला पण टाइम लागणार आहे. काय नाही करायचं मित्रांनो जे कोणी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहताय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जय माताजी द्यायचे आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचे आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय.